नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. क्षणभरासाठी थांबा, तुमचा फोन खाली ठेवा आणि तुमच्या पायांकडे बघा. तुमची बोटे तुमच्या मांड्यांवरती ठेवा आणि दाबा. त्या पूर्वीसारख्याच मजबूत वाटतात का, की आतून रिकाम्या वाटतात? जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला तुमच्या पायांमध्ये पूर्वीसारखा उत्साह जर जाणवत नसेल, पायऱ्या चढताना तुमचा श्वास फुलत असेल किंवा सकाळी अंथरुणातून उठायला तुम्हाला त्रास होत असेल, तर आजचं हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला आजपर्यंत कोणीसुद्धा सांगितलेलं नाही. तुमच्या घरातील फ्रीजमध्ये अगदी काही रुपयांना उपलब्ध असलेली 6 फळे तुमच्या निस्तेज झालेल्या स्नायूंना पुन्हा जिवंत करू शकतात. आणि मी हे काही उगाचच सांगत नाही आहे, हे ते सत्य आहे जे आघाडीचे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आता उघडपणे मान्य करत आहे. पण ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसोबत काम करत आहे आणि या काळामध्ये माझ्या लक्षात एक हृदयद्रावक गोष्ट आली आहे. आपलं वृद्ध लोक अनेकदा स्वतःला कमजोर समजतात. त्यांना वाटतं की आता वय झाल्यामुळे हा अशक्तपणा कायम राहील, आता त्यांचे गुडघे दुखतील, आता त्यांचे पाय जड होतील. पण हा पूर्णपणे चुकीचा विचार आहे. तुमचं शरीर अजूनही स्नायू तयार करू शकतं, ते अजूनही नवीन तंतू तयार करू शकतं. त्याला फक्त योग्य गोष्टींची गरज असते. आणि आज मी तुम्हाला नेमक्या त्याच गोष्टी सोप्या भाषेमध्ये सांगेन, जेणेकरून तुम्ही आज रात्रीपासूनच त्यांची अंमलबजावणी सुरू करू शकाल. पण आधी एक गोष्ट समजून घ्या, 60नंतर स्नायू इतक्या लवकर का क्षीण होतात? उत्तर सोपं आहे. तुमच्या शरीरामध्ये एक प्रणाली आहे जी प्रथिनांचं विघटन करते आणि त्याचा उपयोग स्नायू तयार करण्यासाठी करते. जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा ही प्रणाली खूप वेगाने काम करायची. तुम्ही एक पोळी आणि थोडं दही खाल्लं की तुमचं शरीर त्वरित स्नायू तयार करायचं. पण वयानुसार ही प्रणाली मंदावते. डॉक्टर या स्थितीला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स असं म्हणतात. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही खाल्लं तरी तुमच्या शरीराला योग्य चालना मिळत नसते, तर ते त्या अन्नाचे स्नायूंमध्ये रूपांतर करणार नाही. ते अन्न साठवलं जाईल किंवा चरबीमध्ये रूपांतरित होऊन शरीराबाहेर टाकलं जाईल आणि स्नायू हळूहळू नाहीसे होतील. यासोबतच इन्फ्लेमेशन नावाची दुसरी समस्यासुद्धा उद्भवते. ही एक आग आहे जी तुमच्या आत शांतपणे जळत असते. ही आग तुमच्या स्नायूंचे तंतू जाळते, तुमच्या रक्तवाहिन्या कडक करते आणि पोषक तत्वे तुमच्या पायांपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. यामुळेच अनेक वृद्ध लोक तक्रार करतात की ते चांगले खातात पण तरीही त्यांचे पाय बारीक होत आहे. चांगली बातमी ही आहे की निसर्गाने या समस्येवर आधीच एक उपाय तयार ठेवला आहे, ते म्हणजे फळं. पण सर्वच फळे उपयोगी ठरत नाही. फक्त काही विशिष्ट फळांमध्येच असे विशेष घटक असतात जे तुमच्या स्नायूंच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. चला आपण त्यांच्याबद्दल एक एक करून चर्चा करूया. पहिलं फळ आहे ते म्हणजे टरबूज. होय, तेच टरबूज जे आजकाल प्रत्येक रस्त्यावरील विक्रेत्याकडे मिळतं. सामान्य लोक याला फक्त तहान भागवणारं फळ समजतात, पण खरं तर हे 60 वर्षांवरील लोकांसाठी एक नैसर्गिक औषध आहे. टरबुजामध्ये सिट्रुलिन नावाचं एक विशेष अमिनो आम्ल असतं. जेव्हा ते तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतं तेव्हा तुमचं यकृत त्याचं रूपांतर दुसऱ्या कशामध्ये तरी करतं आणि ते थेट तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्यांना मोकळं करतं. याचा परिणाम असा होतो की अधिक रक्त, अधिक ऑक्सिजन आणि अधिक पोषक तत्वे तुमच्या पायांपर्यंत, गुडघ्यांपर्यंत आणि पाठीच्या स्नायूपर्यंत पोहोचतात. कल्पना करा, तुम्ही कितीही चांगलं जेवण केलं तरी जर ती पोषक तत्वे तुमच्या पायांमध्ये पोहोचली नाहीत तर स्नायू कसे तयार होतील? कलिंगड वयामुळे बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करतं. शिवाय कलिंगडामध्ये लायकोपिन नावाचा एक चमकदार लाल रंगाचं संयुग असतं जे मी आधी उल्लेख केलेले आंतरिक ऊर्जा शांत करतं. उन्हाळ्यामध्ये सकाळी किंवा दुपारी कलिंगडाची एक जाड फोड खा किंवा एक ग्लास रस प्या. काही आठवड्यांमध्येच तुम्हाला तुमच्या पायांमध्ये फरक जाणवेल. पायऱ्या चढताना जे पाय जड वाटायचे ते आता हलके वाटतील. तुम्हाला दुपारी जाणवणारा थकवा कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलिंगडामध्ये पाणी इतकं मुबलक असतं की ते तुमच्या स्नायूंना आर्द्र ठेवतं. आणि लक्षात ठेवा, कोरडे स्नायू कधीही मजबूत होत नाही. स्नायूंना पाण्याची गरज असते आणि कलिंगड ते पाणी एका अनोख्या पद्धतीने पुरवतं. दुसरं फळ आहे ते म्हणजे पपई. ते अजूनही स्वस्त आहे, सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असतं आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. पण 60नंतर त्याचं महत्त्व दुप्पट होतं. पपईमध्ये पॅपेन नावाचं नैसर्गिक एन्झाईम असतं. हे एन्झाईम तुमच्या शरीरामध्ये एका मजुरासारखं काम करतं. जेव्हा तुम्ही डाळ, अंडी, मांस आणि दूध यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ खातात तेव्हा तुमच्या शरीराला त्या प्रथिनांचं विघटन करावं लागतं, जेणेकरून ते लहान तुकड्यांमध्ये विभागलं जाऊन तुमच्या स्नायूंना पोहोचवलं जाऊ शकतं. 60नंतर तुमचे शरीर हे काम करण्यास मंदावतं
बरीचशी प्रथिने न पचता शरीराबाहेर टाकली जातात. पेपेन नावाचं एन्झाईम तुमच्या शरीराला अशा प्रकारे मदत करतं, ते प्रथिनांचं विघटन करतं, त्यांचे लहान तुकड्यांमध्ये रूपांतर करतं आणि तुमच्या शरीराला त्यातील संपूर्ण पोषण मिळवण्यास मदत करतं. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही दुपारी खाल्लेली डाळ किंवा संध्याकाळी खाल्लेली अंडी आता तुमच्या स्नायूंना पूर्णपणे फायदेशीर ठरतील. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा क्रिप्टोझॅन्थिन नावाचं विशेष घटक देखील असतात. संशोधनामध्ये डॉक्टरांना असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध लोकांच्या रक्तामध्ये या घटकांचं प्रमाण जास्त असतं त्यांना स्नायू कमकुवत होण्याच्या तक्रारी कमी असतात आणि ज्यांच्या रक्तामध्ये या घटकांचं प्रमाण कमी असतं त्यांचे हात आणि पाय बारीक होऊ लागतात. पपई तुम्हाला हे घटक नैसर्गिक स्वरूपामध्ये पुरवत असते. याचे फायदे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय मिळतात. दुपारच्या जेवणानंतर लगेच 1 प्लेट पपई खा आणि नाश्त्यासोबत एक छोटा तुकडा खा. यामुळे तुमच्या शरीरातील अंतर्गत यंत्रणा दुरुस्त होईल आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये थोडासा बदल जाणवेल. तिसरं फळ आहे जे आता या हंगामाचा राजा म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे आंबा. पण यासाठी एक अट आहे. आंबा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये खा. आंब्यामध्ये मँगीफेरिन नावाचं एक शक्तिशाली संयुग असतं. या संयुगाची जगभरातील प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली गेली आहे आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहेत. मँगीफेरिन तुमच्या स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतं आणि त्यांच्यातील लहान ऊर्जा उत्पादक कारखान्यांची दुरुस्ती करतं. डॉक्टर या कारखान्यांना मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. कल्पना करा, तुमच्या प्रत्येक स्नायू पेशींमध्ये शेकडो लहान ऊर्जा केंद्रे असतात. वयाच्या 60 नंतर यापैकी अनेक ऊर्जा केंद्रे बिघडतात किंवा निष्क्रिय होतात. याचा परिणाम असा होतो, थोडासा जरी व्यायाम केला तरी तुम्हाला थकवा येतो. मँगीफेरिन या कारखान्यांना पुन्हा सुरू करतं, त्यांची दुरुस्ती करतं आणि त्यांना पुन्हा कार्यरत करतं. शिवाय आंब्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण इतकं जास्त असतं की ते पायांचे पेटके नाहीसे करू शकतं. अनेक वृद्ध लोकांना रात्री अंथरुणात झोपल्यावर पायांमध्ये अचानक पेटके येतात, जणू काही स्नायू खेचून बांधल्यासारखे वाटतं. हे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होतं. आंबे ही कमतरता भरून काढण्यास मदत करतात, पण लक्षात ठेवा ते अति खाऊ नका. दिवसातून अर्धा किंवा एक छोटा आंबा पुरेसा आहे. यापेक्षा जास्त खाल्ल्याने तुमच्या साखरेची पातळी वाढू शकते, विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल तर. तुम्ही 1 ग्लास दुधासोबत आंब्याचा शेक बनवून पिऊ शकता किंवा तुम्ही त्याचे तुकडे करून तसेच खाऊ शकता. पण अति खाऊ नका. थोडे खाणे फायदेशीर आहे, जास्त खाणं हानिकारक आहे. चौथं फळ आहे किवी. हे एक परदेशी फळ आहे जे आता प्रत्येक मोठ्या शहरातील फळांच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. पण 60 वर्षांवरील लोकांसाठी किवी फळाचे जे विचित्र फायदे आहेत त्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. किवी फळामध्ये ॲक्टिनिडिन नावाचं आणखी एक विशेष एन्झाईम्स असतं, जे एन्झाईम पॅपेनसारखंच काम करतं पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. हे विशेषतः लाल मांस आणि कडधान्ये पचण्यास मदत करतं. तुमच्यापैकी अनेकांना मांस खाण्याची भीती वाटत असेल कारण त्यामुळे पोट जड होईल असं तुम्हाला वाटत असेल. याचं कारण असं की तुमचे आतडे ते व्यवस्थित पचवत नाही. जेवणाच्या अर्धा तास आधी 1 किवी खा. तुमचे आतडे ते मांस 30% पर्यंत प्रभावीपणे पचवेल. याचा अर्थ तुमच्या स्नायूंना 30% अधिक प्रथिने मिळतील. शिवाय किवीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं, जे सहसा फळांमध्ये आढळत नाही. व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेसाठी महत्त्वाचं आहे, पण ते तुमच्या स्नायू आणि सांध्यांसाठी त्याहूनही अधिक आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करतं, जे तुमच्या गुडघ्यांमध्ये, कोपऱ्यांमध्ये आणि खांद्यांमध्ये स्निग्ध पदार्थासारखं आढळतं. जेव्हा कोलेजन कमी होतं तेव्हा हाडे एकमेकांवर घासली जातात, ज्यामुळे वेदना होतात. किवी हे नुकसान दुरुस्त करण्यास मदत करतं. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणापूर्वी 1 किवी सोलून खा, एवढंच पुरेसं आहे. 3 आठवड्यांच्या आत तुम्हाला तुमच्या लवचिकतेमध्ये फरक जाणवेल. तुमचे गुडघे पुन्हा वाकवणं सोपं वाटेल. हे एक लहान फळ आहे, पण त्याचा प्रभाव लक्षणीय आहे. 5वं फळ आहे ते म्हणजे पेरू. मला माहीत आहे की बरेच लोक त्याला एक सामान्य फळ मानतात. हे स्वस्त आहे, ते प्रत्येक कोपऱ्यावर मिळतं, अगदी लहान मुलंसुद्धा खातात. पण ते फळ आहे जे मी 60 वर्षांवरील प्रत्येकाला खाण्याची शिफारस करते. आणि का ते ऐका. एका लहान पेरूमध्ये 4 संत्र्यांइतकं व्हिटॅमिन सी असतं. 4 संत्री आणि 1 लहान पेरू. आणि व्हिटॅमिन सीची कमतरता ही आपल्या वृद्धांमध्ये एक सामान्य समस्या आहे. जेव्हा व्हिटॅमिन सी कमी होतं तेव्हा स्नायूंमधील रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात, सांध्यांमधील चरबी विरघळू लागते आणि त्वचा निळी पडू लागते. पेरू या सर्व समस्या एकाच झटक्यात दूर करतात. शिवाय पेरूमध्ये क्वेरसेटिन नावाचं एक संयुग असतं. हे संयुग तुमच्या स्नायूंच्या पेशींमधील AMP स्विच नावाचं हे एक स्विच सक्रिय करतं. हे ते स्विच आहे जे तुमच्या शरीराला चरबीऐवजी स्नायू तयार करण्यास सांगतं. तरुण लोकांमध्ये हे स्विच आपोआप काम करतं, पण 60 वर्षानंतर ते बंद होतं.
पेरू हे स्विच पुन्हा चालू करतं. याचा अर्थ तुमचे शरीर अन्नाचे चरबीमध्ये नव्हे तर स्नायूंमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात करतं. उन्हाळ्यात तुम्ही दुपारी किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने एक पूर्ण पेरू खाऊ शकता. त्याच्या बिया देखील खा. पेरूमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ते तुमच्या पोट स्वच्छ ठेवतं, जे स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. लोकांना अनेकदा हे माहीत नसतं की तुमच्या आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया स्नायू तयार करण्यास मदत करतात. पेरू या बॅक्टेरियांचे पोषण करतात, म्हणून तुमच्या आहारामध्ये पेरूचा समावेश करा, विशेषतः उन्हाळ्यामध्ये. आता 6वं आणि शेवटचं फळ जे मी वैयक्तिकरित्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीसाठी एक नैसर्गिक वरदान मानते ते आहे डाळिंब. लाल सालीचं डाळिंब हे फळ हजारो वर्षांपासून आपल्या आरोग्यासाठी वापरलं जात आहे. पण आताच विज्ञानाने सिद्ध केलं आहे की त्याच्या आत काय आहे. डाळिंबाच्या बियांमध्ये इलसरिटिन नावाचं एक संयुग आहे. जेव्हा ते तुमच्या पोटामध्ये जातं तेव्हा तुमच्या आतड्यातील चांगले बॅक्टेरिया त्याचं रूपांतर युरोलिथिन ए नावाच्या पदार्थामध्ये करतात. हे युरोलिथिन ए अगदी आंब्याच्या मँगीफेरिनसारखंच काम करतं, पण त्याहूनही अधिक ताकदीने. ते तुमच्या स्नायूंच्या पेशींमधील जुन्या कडक पेशीचं विघटन करतं. ते बंद पडलेले कारखाने पाडतं आणि नवीन कारखाने उभारण्यास मदत करतं. साठीनंतर तुम्हाला नेमकी याच गोष्टीची गरज असते. स्वित्झर्लंड आणि अमेरिकेमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसून आलं आहे की डाळिंब खाणाऱ्या किंवा त्याचा रस पिणाऱ्या वृद्ध लोकांची स्नायूंची ताकद काही आठवड्यांमध्ये सुधारली. पूर्वी ते 10 मिनिटे चालल्यानंतर थकत असत, नंतर ते अर्धा तास चालू शकले. पूर्वी बाजारातून परतताना त्यांचे हात भरलेले असायचे, नंतर ते स्वतःच्या पिशव्या उचलू शकले. या लहान फरकामुळे मोठे बदल घडतात. डाळिंब खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नाश्त्यानंतर एक लहान वाटी डाळिंबाचे दाणे खाणं किंवा दुपारी 1 ग्लास ताज्या डाळिंबाचं रस पिणं. ते दूध किंवा दह्यामध्ये मिसळणं टाळा, कारण यामुळे चांगल्या जीवाणूंचा कार्यामध्ये अडथळा येऊ शकतो. डाळिंबाचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते तसेच खा. उन्हाळ्यामध्ये ते तुमचं रक्त शुद्ध करतं आणि तुम्हाला ऊर्जा देतं, जी तुम्हाला पहिल्या दिवसापासून जाणवेल. आता आपण या 6 फळांकडे परत येऊया, पण एका नवीन दृष्टिकोनातून. हे केवळ एक फळ नाही, ही तुमच्या शरीरासाठी निसर्गाची देणगी आहे. टरबूज तुमच्या रक्तवाहिन्या मोकळ्या करतं. पपई तुमची पचनसंस्था मजबूत करतं. आंबा तुमच्या स्नायूपेशी बनवणाऱ्या कारखान्यांची दुरुस्ती करतं. किवी तुमच्या शरीराला प्रथिने पचवायला शिकवतं. पेरू तुमच्या शरीरातील स्नायू तयार करण्याचं बटन चालू करतं आणि डाळिंब जुन्या कारखान्यांना नवीन जीवन देतं. कल्पना करा, जर तुम्ही ही 6 फळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये एकाच वेळी नाही तर टप्प्याटप्प्याने समाविष्ट केली तर काय होईल? तुमचा अजूनही विश्वास आहे का की साठीनंतर स्नायूंची झीज ही अटळ आहे? अजिबात नाही. ही एक खोटी गोष्ट आहे जी आपल्याला शिकवली गेली आहे. तुमचं शरीर आजही बदलासाठी तयार आहे. त्याला फक्त योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. आणि मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगते जी खूप महत्त्वाची आहे. ही फळे तुमच्यासाठी तेव्हाच काम करतील जेव्हा तुम्ही ती नियमित खाल. आठवडाभर खाऊन सोडून दिल्याने काहीही होणार नाही. त्यांना दररोज किंवा 1 दिवसाआड तुमच्या आहाराचा भाग बनवा. ती ताजी खा. जर तुम्ही रस पिऊ शकत नसाल तर ताज्या फळांची निवड करा. डबाबंद रसामध्ये साखर असते, जी त्याचा परिणाम नाहीसा करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फळे अतिप्रमाणामध्ये खाऊ नका. प्रत्येक फळाला एक मर्यादा असते. एका दिवसामध्ये 6 फळे खाऊ नका. एका दिवशी कलिंगड, दुसऱ्या दिवशी पेरू, तिसऱ्या दिवशी आंबा. अशा प्रकारे आलटून पालटून खा. यामुळे तुमच्या शरीराला प्रत्येक फळाचा पुरेसा फायदा मिळेल आणि तुम्ही जास्त खाल्ले आहे असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. साठीनंतर आपलं शरीर बंडखोर मुलांसारखं असतं. त्यांना जबरदस्तीने नव्हे तर प्रेमाने प्रोत्साहन देण्याची गरज असते. इतकंच नाही तर ही फळे तुम्हाला केवळ शारीरिक शक्तीच देणार नाही तर तुमच्या अंतरात्म्यालाही बदलून टाकतील. जेव्हा तुम्ही सकाळी सहजपणे अंथरुणातून उठू शकाल, जेव्हा तुम्ही चालता चालता बागेला पाणी घालू शकाल, जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांना कवेत घेऊ शकाल, तेव्हा हे छोटे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रकाश आणतील. म्हातारपण हे दुर्बलतेचं लक्षण नाही. म्हातारपण म्हणजे स्वतःवर नव्या पद्धतीने काम करणं आणि या प्रयत्नात ही 6 फळे तुमचा सर्वात मोठे मदतनीस ठरतील. मी तुम्हाला प्रोत्साहन देते की हा संदेश स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. कृपया हा तुमच्या समवयस्कांना, तुमच्या बहिणींना, भावांना आणि विशेषतः एकटे असलेल्या वृद्धांना सांगा. योग्य माहितीच्या अभावी अनेक लोक दुर्बल होतात. तुम्ही त्यांच्यासाठी हे करू शकता. जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं असेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार असेल तर मी तुम्हाला विनंती करते की 1 महिन्यानंतर तुमच्यात काय बदल झाले ते मला नक्की सांगा. मी या गोष्टी यासाठी सांगत आहे की तुमच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा, जो अनेकदा सर्वात सुंदर असतो, तो वेदना आणि अशक्तपणामध्ये न जाता आराम, सामर्थ्य आणि आनंदात व्यतीत व्हावा. स्वतःची काळजी घ्या. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या
आज ही 6 फळे लिहून काढा आणि उद्यापासून एक एक करून त्यांना तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट करा. मला खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच परिणाम करतील आणि जेव्हा ते परिणाम दिसतील तेव्हा तुम्ही चकित व्हाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.